काही दिवसातच गणरायाचं आगमन होणार आहे आणि कलाकारांनी जे आहे ते गणरायाच्या मूर्त्या बनवल्यात आणि आता हे काम जे आहे ते शेवटच्या टप्प्यात आले। आता मी नांदेडच्या महादेव पिंपळगाव इथे आपण जर बघितलं तर या ठिकाणी गेल्या 5 ते 6 महिन्यापासून कलाकाराच्या वतीनं गणरायाच्या सुंदर आखीव रेखीव अशा मूर्त्या बनवण्याचं काम सुरू होतं। अनेक मूर्त्या पूर्ण झाल्यात आणि महादेव पिंपळगाव येथील मूर्त्यांना मोठी मागणी आहे। केवळ महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर आंध्र प्रदेश असेल, तेलंगणा असेल आदी ठिकाणी ह्या मूर्त्या जात असतात। आपण जर या ठिकाणी बघितलं तर हे सर्व महिला जे आहेत ते मूर्ती तयार करण्याचं काम करतात। रंगरंगोळीचं काम त्यांनी हाती घेतलंय। 7 सप्टेंबरला जे आहे ते लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे आणि शेवटचा हात मारताना ह्या महिला कलाकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। केवळ गणरायाच्याच नव्हे तर इतर मूर्त्याही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। आपण जर बघितलं तर या ठिकाणी श्रीकृष्णाची मूर्ती आपण बघतोय, त्याचंही रंगरंगोळीचं काम सुरू आहे। या ठिकाणी गणरायाच्या मूर्तीच्या रंगरंगोळीचं काम सुरू आहे। अगदी शेवटच्या टप्प्यात ही मूर्ती जे आहे ते होत आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। या ठिकाणी दुसरी मूर्ती बघितली तर अतिशय सुंदर अशी मूर्ती आपण या ठिकाणी बघतोय। याही ठिकाणी जे आहे ते महिलांच्या वतीनं एक काम या ठिकाणी सुरू आहे। आपल्यासोबत स्थानिक जे आहेत ते हे मूर्तीचे शिल्पकार आहेत, त्यांना आपण विचारूया यावर्षी मूर्तीची मागणी कशी आहे, भावात काय बदल झालाय का? दादा काय सांगाल, किती वर्षापासून हा काम करताय, किती मूर्त्या यावर्षी तुम्ही बनवल्या? कमीत कमी 15 वर्षापासून आम्ही काम करतो मूर्त्याचं। पारंपरिक असल्यामुळं आमच्याकडे काम चालते हे। यावर्षी बरीच मागणी आहे, गेल्या वर्षीपेक्षा थोडी जास्तच आहे। तरी रेट यावर्षी थोडे घसरलेत कारण की परिस्थिती बघून पाऊस काही पडत नाही, त्याच्यामुळे थोडं रेट कमी झालेले आहेत। एकंदरीत तुम्ही किती मूर्त्या बनवल्या आणि या संपूर्ण गावातून साधारणपणे किती मूर्त्या दरवर्षी बनवल्या जातात? माझ्या सेडमध्ये एक जवळपास 2 ते 1.5 हजार मूर्ती आहे आणि टोटल गावामध्ये जर म्हणलं तर एक 40-50 हजार मूर्ती होते। यावर्षी काही कच्च्या मालाचे भाव वाढलेत का, काय झाले? नाही, रेट तर वाढलेलेच आहेत दरवर्षी। आता आम्हाला जेव्हा POP बाहेरून मागावं लागतं राजस्थान बिकानेर इथून, तर म्हणजे येण्याचं भाडं वगैरे वाढतच राहते दर ट्रिपला, तर रेट वाढलेलेच आहे। कलरचे वाढलेले आहेत रेट आणि कॅरी बॅग वगैरे ते तर वाढणारच आहेत कारण की अगोदर सरकार बंदी म्हणून लागलं, बंदी हटवली, आता चालू आहेत पण कमी प्रमाणात आहेत, रेट वाढलेलेच आहेत। आपण जर या बघितलं तर कुंभार समाजाने यापूर्वी आंदोलन केलेत, सरकारनं जे तुमच्या व्यवसायाकडे लक्ष दिलं पाहिजे अशी मागणी केली। आता काय मागणी तुमची? आता हीच मागणी आहे की आमचं जे चाललंय त्याला व्यवस्थित चालू द्यावं आणि आम्हाला लोन वगैरे काहीतरी द्यावं सरकारनं बँकेकडून। तसं तर आतापर्यंत काही नाहीये, पण आम्ही बऱ्याच वेळेस अप्लाय केलं पण बँक आमच्याकडे लक्ष देत नाहीत आणि सरकार पण देत नाही। हा, एवढंच आहे। निश्चितच हे होते मूर्तिकार यांनी सांगितले की कच्च्या मालाचे भाव वाढलेत, मात्र मूर्त्याचे भाव जे आहे तेच आहेत कारण जे आहे ते पाऊस नाही, त्यामुळे जे आहे ते मूर्त्याचे भाव स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले आणि सरकारने आमच्या व्यवसायाकडे लक्ष द्यावं अशी मागणी त्यांनी केली। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, पिंपळगाव महादेव, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।